हिंदीमध्ये असतं बिग बॉस वीकेंड का वार. तर इकडे आहे रितेश देशमुखचा धक्का. म्हणजे थोडंसं वेगळंच वाटतं काहीतरी, पण ठीक आहे. जे काही धक्का विक्का काही जे असेल त्यांचं चालू आहे ते खूपच चांगलं झालेलं आहे. निक्की तंबोलीला जो घमंड होता, निक्की तंबोली जी कालपर्यंत म्हणत होती की आम्ही कोणासाठी चेंज नाही होणार, आम्ही असेच राहणार, आम्ही असेच आहोत, तर त्यांना एका दिवसात रितेश देशमुखने रडवलं आहे. निक्की तंबोलीला पूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला सांगितली आणि त्यानंतर निक्की तंबोलीने प्रत्येक माणसाला जाऊन माफी सुद्धा मागितलेली आहे. तर ही पार असते होस्टची, रितेश देशमुखची आणि वीकेंड का वार म्हणजेच रितेश देशमुखच्या धक्क्याची. मला असं पण वाटतं की वर्षा उसगावकर जे काही करतात ते थोडंसं फेक आहे, ते थोडंसं ओव्हर ऍक्टिंग आहे. ते स्वतःला जरा जास्तच गोड दाखवायचा प्रयत्न करतात, चांगला दाखवायचा प्रयत्न करतात. ते ओरिजिनली असं नाही आहे. त्यांना माहिती आहे पुढचं माणूस काय केल्यानंतर कसं रिॲक्ट करेल आणि ते कसे चांगले दिसतील त्याच्यात, हे त्यांना सगळं फ्रेमिंग जमतं. ते थोड्या दिवसात मे बी बाहेर पडेल.